बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि जसं की मी सुरुवातीला सांगितलेलं आहे वर्षा, आपण पेपरच्या बातम्या बघणार आहोत। आपल्या आजूबाजूला नेमकं काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी पेपर वाचण्याची सवय आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांना असते सकाळी सकाळी, पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ते शक्य होत नाही आणि त्यामुळेच लोकशाही मराठी घेऊन आला आहे पेपरच्या बातम्या। चला तर मग हेडलाईन्स नेमक्या काय आहेत। सगळ्यात आधी लोकसत्ताची हेडलाईन काय आहे ते आपण बघूयात। वादग्रस्त कंपन्यांची ही कोट्यावधींची रोखे खरेदी अर्थात इलेक्ट्रल बॉन्डची खरेदी अशी ही हेडलाईन आहे। निवडणूक आयोगाकडून आकडेवारी जाहीर, सर्वात मोठे 10 खरेदीदार कोणते यांची यादी लोकसत्तानं जाहीर केली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत निवडणूक आयोगानं निवडणूक रोख्यांचा तपशील गुरुवारी आपल्या वेबसाईटवर जाहीर केला आहे। यामध्ये फक्त 20 कंपन्यांनी तब्बल 5420 कोटी रुपयांचे म्हणजेच एकूण रकमेच्या 44.59% निवडणूक रोखे खरेदी केल्याचं स्पष्ट झालंय। यामध्ये फ्युचर गेमिंग आणि मेगा इंजिनिअरिंग यांनी एप्रिल 2019 ते जानेवारी 2024 या काळामध्ये सर्वाधिक रोखे घेतले होते। दक्षिण भारतातील लॉटरी किंग सॅन्टिएगो मार्टिन यांच्या फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस या कंपनीनं 1368 कोटींचे रोखे खरेदी केलेत, तर आंध्र प्रदेशातील PV कृष्णा रेड्डी आणि PP रेड्डी या भावांच्या मेगा इंजिनिअरिंग या बांधकाम क्षेत्रातील कंपन्या यांच्या नावे 966 कोटींच्या रोख्यांची खरेदी झालेली आहे। अनिल अग्रवाल यांच्या मालकीच्या वेदांत लिमिटेड या खाणकाम उद्योगातील कंपनीचाही सर्वात मोठ्या रोखे खरेदीमध्ये वाटा आहे। 20 खरेदीदारांमध्ये त्यांचा समावेश आहे, तर अर्थपुरवठा क्षेत्रातील 4 कंपन्यांनी 123 कोटींचे रोखे गेल्या 5 वर्षात खरेदी केलेत। यामध्ये बजाज फायनान्स, पिरामल एंटरप्राइजेस, एडलवाइज आणि सुवर्ण तारण अर्थपुरवठादार मुथूट फायनान्स यांचा समावेश आहे। मात्र या कंपन्यांनी रोख्यांच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला देणग्या दिल्यात हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही। कंपन्यांकडे विचारणा केली असता लगेचच माहिती मिळू शकली नसल्याचं वृत्त संस्थेनं म्हटलेलं आहे। तर निवडणूक रोखे अर्थात इलेक्ट्रल बॉन्ड विषयीची माहिती निवडणूक आयोगाने आपल्या वेबसाईटवर जाहीर केलेली आहे आणि त्यामध्ये बऱ्याचशा वादग्रस्त कंपन्या सुद्धा असल्याचं दिसतंय। अगदीच परत यानंतर आपण पाहूयात महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात नेमकी कोणती ठळक बातमी छापण्यात आली आहे। शरद पवार यांच्या नावाचा वापर नको असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितल्याचं कळतंय। केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निर्णय दिला, तर त्याच विरोधात शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती। तर त्यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरती आज अर्थातच काल सुनावणी झाली आहे। यावेळेस न्यायालयानं अजित पवार गटाच्या वकिलांची चांगलीच कानउघडणी केल्याचं पाहायला मिळतंय। तुम्ही आता एक वेगळा राजकीय पक्ष आहात, मग शरद पवारांचा फोटो का वापरता असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं विचारलाय। तर निवडणूक प्रचारात शरद पवारांचा फोटो कशासाठी वापरता असा प्रश्न न्यायालयाकडून अजित पवार गटाला विचारण्यात आलाय। तुम्ही आता एक वेगळा राजकीय पक्ष आहात, शरद पवारांसोबत राहायचं नाही असा निर्णय तुम्ही घेतलाय, मग आता त्यांचा फोटो का वापरता असं म्हणत यावेळेस कानउघडणी केली आहे। तर आता स्वतःची ओळख निर्माण करा आणि त्याच्याच आधारे निवडणूक लढा अशा सूचना देखील यावेळेस न्यायालयानं अजित पवार या गटाला केल्याचं पाहायला मिळतंय। काल याविषयीची सुनावणी झालेली होती आणि त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलेलं आहे त्याचा हा तपशील देण्यात आला आहे महाराष्ट्र टाइम्सच्या या बातमीमध्ये। अगदीच वर्षा, यानंतर सामनाची हेडलाईन नेमकी काय आहे ते आपण बघणार आहोत। अमित शहा मातोश्रीवर लोटांगण घालायला आले तेव्हा घराणेशाही दिसली नाही काय, उद्धव ठाकरेंनी हा सवाल उपस्थित केला आहे आणि हीच आहे सामनाची हेडलाईन। घराणं पक्ष चालवू शकत नाही असं म्हणता मग अमित शहा तुम्ही 2014 आणि 2019 मध्ये मातोश्रीवर शिवसेना प्रमुखांच्या फोटो समोर लोटांगण घालायला आणि माझ्याशी बोलायला आला होता, ते का आला होता असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय। मातोश्रीला लोटांगण घातलं तेव्हा तुम्हाला घराणेशाही दिसली नाही का असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केला आहे। शिवसेना हा शिवसेना प्रमुखांनी स्थापन केलेला पक्ष आहे, त्यांचा पुत्र जनतेच्या आशीर्वादानं या पक्षाचा प्रमुख आहे। होय, आमची घराणेशाही तेव्हाही होती, आजही आहे आणि उद्याही असणार, कारण मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे, तुम्हाला कदाचित नसेल असा टोला उद्धव ठाकरेंनी अमित शहांना लगावल्याचं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे। तर ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनाची ही बातमी आपण बघू शकतो। या ठिकाणी अमित शहांनी 2014 आणि 2019च्या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती केलेली होती, तेव्हा तुम्ही मातोश्रीवर का आला होता असा सवाल उद्धव ठाकरेंनी त्यांना केल्याचं पाहायला मिळतं आणि तीच बातमी या ठिकाणी देण्यात आली आहे।
अगदीच पर आपण यानंतर पाहूयात गुजरात समाचार या आघाडीच्या वृत्तपत्रात नेमकी कोणती ठळक बातमी छापण्यात आली आहे। ही बातमी सर्वसामान्यांसाठी आनंदाची म्हणावी लागेल, कारण शेवटी पेट्रोल आणि डिझेलमध्ये 2 रुपयांची कपात करण्यात आली आणि त्याच संदर्भात ही बातमी आहे। 2 वर्ष इंधनाचे दर स्थिर ठेवल्यानंतर आता देशात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याच्या अगोदरच काही दिवस अखेर गुरुवारी रात्री मोदी सरकारनं 2 रुपयांनी कपात केली आहे पेट्रोल आणि डिझेलमध्ये। गेल्या 23 महिन्यांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नव्हता। तर राज्यातील स्थानिक करानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतील असे यावेळेस गुजरात समाचारच्या बातमीत लिहिण्यात आले। तर देशातील 4 महानगरांपैकी भाजप शासित महाराष्ट्रात सर्वाधिक स्थानिक विक्री कर किंवा व्हॅट आहे, तर दिल्लीमध्ये सर्वात कमी आहे। आणि सरकारी तेल कंपन्यांनी किंमत या संपूर्ण किमती वाढवण्याबरोबरच राजस्थान सरकारनं व्हॅटमध्ये 2% कपात करण्याची घोषणा केली आहे आणि या संदर्भातच ही एक महत्त्वाची सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। फरा निश्चितच वर्षा, यानंतर टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन नेमकी काय आहे तीही आपण बघणार आहोत। ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत, डोक्याला 4 टाके मारण्यात आले अशी ही हेडलाईन आहे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा अपघात झाला होता। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुखापतग्रस्त झाले आहेत। तृणमूल काँग्रेसनं त्यांच्या एक्स हँडलवरून याबाबतची माहिती दिली आहे। ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जी यांना रुग्णालयात दाखल केलंय। ममता बॅनर्जी यांचे भाऊ कार्तिक बॅनर्जी यांनी सांगितलेलं आहे की दक्षिण कोलकाता इथल्या बालीगंज इथल्या एका कार्यक्रमातून परतल्यानंतर मुख्यमंत्री त्यांच्या कालीघाटाच्या घरी पडल्या आणि ममता बॅनर्जी यांचा 2 महिन्यांपूर्वी अपघात झालेला होता। वर्धमान इथून कोलकात्याला जाताना ममता बॅनर्जी यांच्या कारचा अपघात झाला होता। तर वर्धमानमधील पावसामुळे ममता बॅनर्जी नियोजित कार्यक्रम सोडून घरी परतत होत्या आणि त्यावेळेला त्यांचा अपघात झाला होता। शिवाय त्या हेलिकॉप्टरनं प्रवास करू शकत नव्हत्या, त्यामुळे त्या कारनं माघारी परतत होत्या, परंतु दाट धुकं पसरल्यामुळे कार चालवणं कठीण झालं होतं आणि तेव्हा त्यांच्या कारचा छोटा अपघात झाला होता। या अपघातामध्ये ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झालेली होती आणि त्यानंतर त्या त्यांच्या घरी पडलेल्या आहेत। एक ऍक्सिडेंट झाल्याची माहिती त्यांच्या भावानं दिलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।